छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातले आपण माणसं आहोत। भूत दया ठेवली पाहिजे, ती काय 45 दिवसात आम्हाला पाहायला सापडत नाही। एक वेळेला उपोषण सोडण्याकरता आले आणि दुसऱ्या वेळेला मूठ माती देण्याकरता संताजी महाराजांना आले। एखादा शेतकरी जर गेला, निदान पक्षी संताजी महाराजांच्या मूठ मातीला जगद्गुरु तुकाराम महाराज आले, तसं तुम्हाला नेमकं उपोषण सोडायला निळोबा सारखं यायचं का? संताजी महाराजांना जशी मूठ माती दिली तशी आमचे मूठ मातीला यायचं? या दोन पैकी कोणता निर्णय आता तुम्हाला घ्यायचा, याच्यावर तुम्ही घ्या। आमच्या समृद्धी बाधित सर्व शेतकऱ्यांच्या धरणे आंदोलनाला सन्माननीय राठी सरांच्या कुशल नेतृत्वाने जवळजवळ 45 दिवस झालेले आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सांगितल्याप्रमाणे भूतदया गायी पशुचे पालन तान्हल्या जीवन वना माझी, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज एखादा जर ताण आला असेल त्याची सुद्धा काळजी घ्या, अशा आपल्या जमादार त्या तत्कालीन मला असं वाटतं सरदार वगैरे सांगायचे। कोणाच्याही धान्याची नासाडी सुद्धा आपल्या घोड्याने होऊ नये याची दक्षता घ्या, मग युद्ध करा। छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातले आपण माणसं आहोत। शासन प्रशासनाला सुद्धा मला कळकळीची विनंती आहे की या प्रमाणाला अनुसरून भूत दया ठेवली पाहिजे, ती काय 45 दिवसात आम्हाला पाहायला सापडत नाही। गायी पशुचं पालन केलं पाहिजे, शास्त्र सांगताना आपलं शासनही सांगतं, त्याचाही काही आम्हाला उनगाडा होताना दिसत नाही। तानल्या जीवन वना माझी, हे तानेले का भुकेले 45 दिवस झाले, यांच्याकडे कोणीही चौकशी करायला आलं नाही, हे हास्यास्पद आहे। अहो, जगद्गुरु तुकाराम महाराज पुनर्जन्माना मानणारे आम्ही माणसं आहोत। वैकुंठ गमन जगद्गुरु तुकाराम महाराजांचं झालं, 3 वेळेला महाराज इथे आलेले आहे। एक वेळेला आमच्या भागीरथी करता आले, दुसऱ्या वेळेला निळोबा रायाने 42 दिवस उपोषण केलं त्याच्याकरिता आले, आणि तिसऱ्या वेळेला संत जगनाडे महाराज यांना मूठ माती देण्याकरता आलेले। जगद्गुरु तुकाराम महाराजांची केलेली उपासना सुद्धा फलद्रूप झाली हो, की महाराज वरून आले, ज्या ज्या वेळेला त्यांना विनवणी केली त्या वेळेला ते वैकुंठातून आले, ही आमची श्रद्धा। आम्हाला शासनाला मूळ याच्यातले 2 प्रश्न करायचे। महाराज 2 वेळेला यापैकी भागीरथीचं सोडून एक वेळेला उपोषण सोडण्याकरता आले आणि दुसऱ्या वेळेला मूठ माती देण्याकरता संताजी महाराजांना आले। शासनाला मला याच्यात प्रश्न करायचा, 45 दिवस झाले आमचं उपोषण चालू आहे, तुम्ही काही खाली उतरायला तयार नाही। इथून पुढं कदाचित या 400-500 शेतकऱ्यापैकी एखादा शेतकरी जर गेला, निदान पक्षी संताजी महाराजांच्या मूठ मातीला जगद्गुरु तुकाराम महाराज आले, तसं तुम्हाला नेमकं उपोषण सोडायला निळोबा सारखं यायचं का? संताजी महाराजांना जशी मूठ माती दिली तशी आमचे मूठ मातीला यायचं? या 2 पैकी कोणता निर्णय आता तुम्हाला घ्यायचा, याच्यावर तुम्ही घ्या। आंदोलन काही सुटणार नाही, आणि एरवी तरी आंदोलन सोडून करता काय? कारण तिकडं राहिलं का आमचं? आता शासन प्रशासन यांना तर ऐकू येतच नाही, तिकडं काही राहिलं नाही। इकडं आंदोलन करून 4 चौघामध्ये आम्हाला फक्त वेळ घालायचं पडलेलं आहे, कारण असं आम्ही मरणार आणि तसं मरणार। कारण हे आता वरून बोलायसाठी आम्ही कोण्या शासनाला बोलत नाहीये, फक्त आमची तळमळतच चालली आहे। तुम्हाला आता तुम्ही येशीत आहे घरी आहे कुठे आम्हाला कल्पना नाही, पण आम्ही मात्र आम्हाला 100% तुम्ही, आणि हे तुम्हाला सुद्धा कल्पना आहे की हे उन्हात पडलेले, फक्त तुम्हाला बोलता येत नाही। पण का बोलता येत नाही हे तरी आम्हाला उघड सांगा, एवढीच विनवणी करतो। आंदोलन कदापि थांबणार नाही, हेच या निमित्ताने सांगतो।